नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महायुतीच्या सरकारला सत्ता मिळवायला ज्या घोषणांचा सर्वाधिक लाभ झाला त्यात लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची ठरली। या योजनेचे हप्ते दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यात जमा झाले आणि वातावरणच बदलून गेलं। हातामध्ये 7,500 रुपये आल्याने अनेकांची छोटी मोठी का होईना खरेदी शक्य झाली। त्याचा परिणाम मतदानामध्ये स्पष्टपणे दिसला। आता हीच मंडळी पुढचा हप्ता कधी येणार म्हणून वाट पाहतायत। निकाल लागून सरकार बनल्यानंतर लाडक्या बहिणीला वाढीव मदतीची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे लाडक्या बहिणीला निकषाच्या विना मदत द्यायचा आग्रह विरोधकांनी सुरू केलाय। कोणत्याही सरकारी योजनेला निकष न लावता राबवता येतं का याची चर्चा आजच्या विशेषमध्ये। राज्यामध्ये लाडकी बहीण पुढच्या हप्त्याची वाट पाहत असतानाच अचानक विरोधकांनी या निमित्तानं एक नवाच मुद्दा काढलाय। आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे। जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे। आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असा धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत। प्रत्यक्षात राज्याच्या तिजोरीशी लाडकी बहीण योजना आणि इतर सुद्धा कल्याणकारी योजना कशा जोडल्या गेल्या आहेत ते आधी समजून घ्या। आर्थिक वर्ष 2024-25च्या दरम्यान महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 50 लाख कोटींच्या आसपास पोहोचली असेल अशी अपेक्षा आहे। लाडकी बहीण योजनेच्यासाठी यामध्ये 46,000 कोटी रुपयांची प्रतिवर्षासाठीची तरतूद आहे। मुख्यमंत्री वीज सवलत योजनेसाठीची तरतूद आहे 14,761 कोटी रुपये। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत राज्यात 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये। आता विरोधक ज्या निकषांच्या बाबत बोलतायत आणि जे निकष जाचक असल्याचा प्रचार करतायत ते निकष एकदा समजून घ्या। तसं पाहायला गेलं तर अशा प्रकारचे निकष प्रत्येक सरकारी योजनेला असतात। लाडकी बहीणच्या बाबतचा निकष सांगतो की एकत्रित कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर लाडकी बहीणचा लाभ मिळणार नाही। कुटुंबात कोणीही आयकर भरत असेल तर लाडकी बहीणचे महिन्याकाठी येणारे पैसे मिळणार नाहीत। कुटुंबात कुणीही केंद्र किंवा राज्य सरकारचा कर्मचारी असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही। लाभार्थी महिला जर समजा शासकीय योजनेतून म्हणजे इतर कुठल्या शासकीय योजनेमध्ये 1500 रुपये घेत असेल तर तिला लाडकी बहीणचा लाभ मिळणार नाही। समजा आजी माजी आमदारांचंच कुटुंबीय अर्ज करत असेल तर तेही बाद ठरतील। कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातल्या सदस्यांना लाडकी बहीणचा लाभ मिळणार नाही। राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लेखी पत्रक काढून अशा प्रकारचं या योजनेच्या शर्ती व अटींमध्ये कुठलाही बदल झाला नसल्याचं लेखी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। शिवाय आपण पाहिलं असेल
तर राज्याच्या नवीन मंत्र्यांनी आपली शपथ घेतल्यानंतर जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्राधान्याने या योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केलेली आहे. विरोधकांचा हा प्रचार लाडक्या बहिणींना पण पुरता समजलाय आणि म्हणूनच त्यांची भूमिका स्पष्ट आहे. सन्मान निधी वाढवा पण काम नियमानुसार करा. अधिवेशन जे चालू आहे त्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो लाडक्या बहिणीचा मुद्दा जो आहे, लाडकी बहीण या योजनेचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे केंद्रित केलं जात आहे. त्याच संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भातच आपण आपल्यासोबत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. ताई, काय सांगाल नेमकं जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये तुम्ही कसं बघता? ही योजना अतिशय चांगली आहे. या योजनेमुळे महिलांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि खूप चांगली योजना महाराष्ट्र सरकारने आमच्या महिलांसाठी राबवलेली आहे. लाडक्या बहिणी एवढ्या उत्साहित होऊन त्यांनी भरलं आणि सर्वांच्या खात्यामध्ये पैसे आले. परंतु आम्ही सर्वांना ही विनंती करतो की आता जे योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे, तर या नियमाचे जे पण काही नियम आहे सर्वांनी पालन करावे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. खूप कोटीचं लाडक्या बहिणींनी त्यांनी वाटप केलेलं आहे, पण हे असंच सगळ्या बहिणीला मिळत राहील तर जे गरजू आहे त्यांना मिळणार नाही. तर माझं तर हेच आहे की शासनाने जे त्यांचे आधी नियम टाकले होते त्याच नियमावर त्यांनी लक्ष घालून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना हे लाभ मिळायला पाहिजे. गरजू आहे आणि ज्या घरातल्या पण त्यांना पण अशी इच्छा होती की आपल्याला पण जे एक्स्ट्रा ते मिळालं पाहिजे आणि त्यामुळे मतदान भरपूर झालं. लाडक्या बहिणी योजनेमुळे मतं भरपूर मिळाले आहे, तर त्याच्यामुळे वाढ पण भरपूर झाली आणि मला असं वाटतं की 1 जानेवारीपासून जर सुरू झाली तर आता नंतरचं जे अधिवेशन आहे तर त्याच्यामध्ये पण हा फायदा होईल. आते नहीं आते पैसे ऐसा सोच के काफ़ी लोग रह गए हैं अभी, तो वो भी यही सोच रहे हैं कि अगले इसमें हमें मिलना चाहिए. तो जो नए फॉर्म हैं उनके लिए भी, नए लोगों के लिए भी लागू करनी चाहिए. जो नहीं है उसके लिए उनको नहीं भी मिला तो चलता, बट जिनको ज़रूरत है उनके लिए फिर से ये फॉर्म भरने की योजना लागू करनी चाहिए जिससे नए लोग और आएँ और जिनको इसकी ज़रूरत है वो इसमें शामिल हो. यापुढे जे आहे 2100 रुपयाची तरतूद होणार आहे आणि त्यामुळे 1 जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षात या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोह, मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातला सगळा तपशील हा सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे आणि म्हणून या योजनेच्या बाबतीत निकष न लावता मदत केली गेली हा मुळातच विरोधकांचा आरोप खोटा ठरतो. कारण संकेतस्थळावर आपण कोणाकोणाचे किती अर्ज बाद झाले त्याची माहिती घेऊ शकता. असं असताना विरोधकांचा डाव नक्की काय आहे ते पहा. विरोधकांना लाडकी बहीण योजना बंद होण्याची अफवा पसरवायची आहे. योजना निकष बदलण्याची सुद्धा अफवा ते पसरवतायत आणि याचं कारण काय तेही लक्षात घ्या. महायुतीपासून त्यांना महिला मतदारांना तोडायचंय. याच महिला मतदारांनी भरघोस मतदान करून महायुतीला चांगलं बहुमत दिलेलं आहे. संभ्रमित महिला मतदार हा घरोघरी अविश्वास निर्माण करेल अशा प्रकारचं काम विरोधकांच्याकडून सुरू आहे असा आक्षेप नोंदवला जातोय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा मतटक्का त्यामुळे कमी करायचा आहे. कालच शपथ झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या शिंदे साहेबांनी घोषणा केल्या होत्या किंवा ज्या योजना आणल्यात त्याची अंमलबजावणी चालू राहील असं स्पष्टपणे सांगितलंय. म्हणून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अंतर्गत जे काही 1500 रुपये दिले जायचे आता ते 2100 रुपये होणार आहेत. ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.